मधली बातमी नागपूर रामटेकमध्ये काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन होत आहे। वंदे मातरमच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा ही आक्रमक झालेली आणि त्यांच्याकडून आंदोलन केले जात आहे। वंदे मातरमचं गायन करत काँग्रेसचा वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाकडून नागपुरामध्ये जोरदार आंदोलन केलं जात असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहे ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे। बडकत चौकापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी प्रतिकात्मक शवयात्रा जी आहे ती सुद्धा काढलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर प्रतिकात्मक अशी शवयात्रा या ठिकाणी काढली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बडकत चौकापासून हे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहे ते आता समोरच त्या चौकामध्ये असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाकडे जाताना दिसते आहे। मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून ठेवलेला आहे आणि पोलीस जे आहे ते समोर बॅरिकेडिंग करून ठेवलेलं आहे। त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे आणि एकंदर या ठिकाणी बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते। अशा प्रकारे जाहीर निषेधाचे जे बॅनर आहे ते हातात घेऊन हे कार्यकर्ते ते जे आहे ते निघालेले आहे आणि काँग्रेसच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न यांच्या मार्फत केला जात आहे। एकंदर म्हणजे ज्याप्रमाणे वंदे मातरम हे गीत गात असताना कथित स्वरूपामध्ये सोनिया गांधी यांनी जे मध्येच थांबवल्याचा आरोप होत आहे आणि त्याच मुळे जे आहे ते या कार्यकर्त्यांनी आता निषेध आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर प्रतिकात्मक अशी शवयात्रा सुद्धा या कार्यकर्त्यांनी काढलेली आहे। म्हणजेच एकंदर म्हणजे या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहे त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हे कार्यकर्ते हे या आंदोलनाच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।